इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च संस्थेला अकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या 49व्या स्थापना दिन कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व IMDRच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी डॉक्टर अभिजित शिवणे, प्राध्यापक डॉक्टर सूरज कांबळे, प्राध्यापक डॉक्टर सन्मत शेट्टी, प्राध्यापक डॉक्टर सोनाली खुर्जेकर उपस्थित होते. व्यवस्थापन, शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योग क्षेत्राशी असलेले दृढ संबंध, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील संस्थेच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत IMDRला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पित्ती उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती, पुन्हा ॲब्रेसिव्हचे संस्थापक व अध्यक्ष वीरेंद्र सूद, बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक प्रसन्नजित फडणवीस यांनी कार्यक्रमात विकसित भारत संकल्पनेवर मार्गदर्शन केले. PMAचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे व राहुल जोशी यावेळी उपस्थित होते. IMDR सह द इंडस एंटरप्रेन्योर्स, स्वरूपवर्धिनी, महाट्रेनर्स या संस्थांचा तसेच प्रशांत बोरा, श्वेता शालिनी, गौरव त्रिपाठी यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत जगदीश कदम म्हणाले, व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या 52 वर्षापासून IMDR करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे. नमस्कार. आज खूपच अभिमानास्पद अशी हा आजचा क्षण आहे, कारण की पुणे मॅनेजमेंट असोसिएशन त्यांचे 49 वर्ष पूर्ण करून 50व्या वर्षात पदार्पण करताना IMDR या इन्स्टिट्यूटला त्यांनी अकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर हा या अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. आणि मी IMDRचा अध्यक्ष या नात्याने हा अवॉर्ड घेताना मला विशेष आनंद होतो आहे. मी आजपर्यंत IMDRचा 50 वर्षांचा इतिहास, आज 52व्या वर्षात IMDRने पदार्पण केलेलं आहे. या 52 वर्षांमध्ये मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये IMDRचं अतिशय भरीव कार्य आजपर्यंत राहिलेलं आहे. अनेक स्टॉलवर्ड्स, लीडर्स बिझनेससाठी, या इंडस्ट्रीसाठी IMDRने आतापर्यंत दिलेले आहेत. केवळ ते पुणे महाराष्ट्र नाही, केवळ देशातच नाही तर परदेशामध्येही ते अतिशय छान प्रमाणे चांगलं काम करतायत. त्याचाच सन्मान म्हणून आज IMDRला हा अवॉर्ड मिळाला असं मी समजतो. अगदी सुरुवातीपासूनच्या IMDRच्या उभारणीमध्ये ज्यांचे स्टेक होल्डर्स आहे, ज्यांनी या इन्स्टिट्यूटची उभारणी केली, ते अगदी आजपर्यंत मी सर्वांना या अवॉर्डचं क्रेडिट देण्यासाठी कटिबद्ध आहे. इथून पुढच्याही काळामध्ये IMDRच्या वतीने अशाच पद्धतीने या देशासाठी, विकसित भारत 2047 साठी असेच उद्योजक, चांगले मॅनेजमेंट गुरुज तयार व्हावेत, यासाठी IMDRच्या वतीने आमचं नक्कीच योगदान राहील.